उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आलेले सर्व भाविक, आज रविवार आहे. रविवार आणि गुरुवार दरबारचा कामकाजाचा दिवस असतो हे आपणाला विदित आहे. म्हणून स्वामींचरणावर विश्वास ठेवून त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, स्वामींचं कार्य जनमानसात पोचवण्यासाठी, न कळत कळत आपण देशाचं धर्माचं काम करण्यासाठी या कार्यातून स्वामींची सेवा आपण करत आहात. तथापि आज सकाळी आपण खंडोबाचा वार असल्यामुळं श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपण पठण पारायण केलेलं आहे. प्रतिनिधींनी उभं राहून या ग्रंथाचा परिचय देऊन ज्या अगदी क्षुल्लक बाबी समस्येत जमा झालेल्या आहेत, अशा अनेक समस्याला कारणीभूत खंडोबाची सेवा आहे. म्हणून कुलधर्म कुलाचार याचं अनन्यसाधारण महत्त्व देवी आणि खंडोबाच्या सेवेत आहेत. म्हणून हा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन केल्यानं अडलेली मुलामुलींची विवाह कार्य लवकरात लवकर जमतात. वर्षातून एकदा तरी खंडोबाच्या मुख्य स्थानावर जाऊन त्यांना एक धोतरपान, उपरणं, सव्वा पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य आणि वांग्याचं कांद्याचं भरीत हा नैवेद्य खंडोबाला अतिप्रिय आहे. म्हणून चंपाषष्ठीला आपण बुद्धिपुरस्कर कुलधर्म म्हणून खंडोबाची पूजा करत असतो. म्हणून आपण वर्षातून एकदा तरी आलेल्या भाविकांनी, सेवेकऱ्यांनी खंडोबाच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांचा यथोचित सन्मान चवडीनं करावा. तीच अवस्था कुलस्वामिनीची आहे. अनेक महाराष्ट्रात कुटुंबियांना आपली 4 पैकी कोणती कुलदेवता हे ठाऊक नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला 4 प्रमुख शक्तिपीठं आलेली आहेत. त्यात सप्तशृंग आहे, तुळजापूर आहे, माहूर आहे आणि कोल्हापूर आहे. यापैकी आपली कुलदेवता कोणती आहे फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून आपण त्याची माहिती घ्यावी. छत्रपती शिवरायांनी क्षात्रधर्मामध्ये महाराष्ट्र रहिवाशांच्या 96 मुख्य कुळं आणि 7,000 कुळांच्या राखाण्यामध्ये देवी गोत्र खंडोबा हे लिहून ठेवलेलं आहे. काही सेवेकऱ्यांकडे हा ग्रंथ आहे. कृपया ज्यांच्याकडे हा ग्रंथ आहे त्यांनी हात वरती करावा. म्हणजे आलेल्या भाविकांना निश्चितपणे त्याचा निवाडा करणं किंवा त्या ठिकाणी जाणं, कुलदेवतेचा सन्मान करणं हे आपणाला अत्यंत सोप्या पद्धतीत कळेल. कुलदेवतेला सुद्धा जाताना तिला आवडणारी हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य हे भगवतीला अतिप्रिय आहे. पैकी आपण यथावकाश आणि वर्षातून एकदा कुलस्वामिनीचा सन्मान केल्यास, आज जे आपण खूप प्रश्न आमच्याकडे पाठवलेत त्यात 80% प्रश्न मुलामुलींच्या लग्नाचेच आहेत. बरीच लग्न प्रलंबित आणि अडलेली आहेत आणि त्याला कारण कुलदेवता खंडोबा आहे. म्हणून वर्षाला जर आपण त्यांच्या चरणावर लीन झालात आणि घरी फावल्या वेळेत दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशतीचं पठण केलं, तो फार मोठा कृपा आशीर्वाद विवाह शीघ्रातिशीघ्र होण्याला राहणार आहे. इतकं सोपं भारतात कोण सांगणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, इथे जनकल्याणासाठी, राष्ट्रहितासाठी, धर्म टिकण्यासाठी 18 विभाग कार्यरत केलेले आहेत आणि त्यातला पहिला विभाग मूल्यशिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराचा समावेश आहे. त्या गुरुजन प्रतिनिधींनी आपला परिचय देऊन आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल
तर तुमच्या पाठीमागे पुंडलिक श्रावणबाळ हवा आहे. म्हणून पुंडलिक घडवायचा असेल, श्रावणबाळ तयार करायचा असेल तर आपलं वार्धक्य तरच सुखात जाईल. म्हणजेच पुढची पिढी श्रावणबाळासारखी, पुंडलिकासारखी हे आपोआप होणार नाही. संस्कार करावे लागतील. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देशाला संस्काराची नितांत गरज आहे. देशामध्ये रोज काय चाललं आहे आणि ज्यांच्यावर संस्कार नाही ते कसे वागतात तपशिलात सांगण्याची गरज नाही. म्हणून मानव व्हायचं असेल तर त्याला 5 गुरु आवश्यक आहेत. त्यातले पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. लालन पालन संगोपनात 5 वर्ष निघून जातात. नंतर दुसऱ्या गुरूंकडे ते प्राथमिक शिक्षणासाठी पाठवतात, ते दुसरे गुरु. उच्च शिक्षणासाठी तिसऱ्या गुरूंकडे पाठवतात, ते तिसरे गुरु. शिक्षण संपल्यावर पायावर उभं करण्याचं काम करणारे चौथे गुरु. त्यात नोकरी, उद्योग, व्यवसाय, शेती, व्यापार याचा समावेश आहे. आणि तदनंतर मात्र पालक लोक त्याला गृहस्थाश्रमाकडे वळवतात. एकदा तो गृहस्थाश्रमी झाला की म्हातारा होवे पावे ते संसाराचं ओझं वाहता वाहता तो म्हातारा होतो. आणि काही केल्यानं हरवलेली मनःशांती त्याला मिळवता येत नाही. म्हणून अनेक जण अनेक युक्त्या करतात. 4 धाम, 8 धाम, अनेक धाम, तीर्थयात्रा करतात. तेवढ्यापुरतं तिथं बरं वाटतं. घरी आले पुन्हा हे रे माझ्या मागल्या. असं होऊ नये म्हणून अध्यात्म हे किंवा मनःशांती ही बाजारात विकत मिळत नाही. ती अध्यात्मातून मिळते. आणि अध्यात्मातून योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु ज्या मानवजातीला लाभतील तो खरा मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणून माणूस व्हायचं असेल तर आमच्या अनेक संतांनी यावर खूप अभंग लिहिलेले आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत. अनेकांनी, आमच्या बहिणाबाई असतील, जनाबाई असतील, अनेक श्री संत असतील, मुक्तादेवी असतील, यांनी अनेक ग्रंथ यावर लिहिले. मानसा मानसा कधी होशील माणूस. आणि याच विषयाच्या अनुषंगानं गदी माडगुळकरांनी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे याच उद्देशानं लिहिलेलं आहे. जर संस्कार झाले नाही तर तो पराधीन होतो, परावलंबत्व येतं. म्हणून हे परावलंबत्व घालवायचं असेल, स्वावलंबी जीवनाची वाटचाल करायची असेल तर संस्काराशिवाय बाकी व्यर्थ आहे. म्हणून आपणाला आपल्या गावात असणारे सेवेत आणि सेवानिवृत्त कार्यरत असणारे गुरुजन प्रतिनिधींशी आपण संवाद, संपर्क आणि जबाबदारी द्यावी. शिक्षक, पालक, विद्यार्थी या 3 लोकांना घडवण्याचं काम आमचे गुरुजन करतात. त्यात शिक्षकांनी कसं शिकवावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, पालकांनी कसं वागावं हे सहसा धाडस कोणी करत नाही. परंतु पालकांनी वागताना दिवसभरातून एकदा तरी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गोड भाषा वापरावी. परीक्षा जवळ आली की पालक लोक सारखं त्या विद्यार्थ्याला टोचत राहतात, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही. असं खूप वेळा म्हटल्यानंतर खरंच ती मुलं अभ्यास करत नाही. म्हणून एकदा तरी आपण आपली भाषा बदलणं क्रमप्राप्त आहे. तर त्या दृष्टीनं पालकांनी कसं वागावं, समाजशास्त्र, कुटुंबशास्त्र कसं टिकवावं यासाठी हे गुरुजन प्रतिनिधी संवाद साधत राहतात. प्राथमिक शाळेपासून तर विद्यापीठापर्यंत ही नवी पिढी, आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी बनवण्याचा त्यांनी कृतसंकल्प केलेला आहे. आणि तो मला वाटतं आपणा सर्वांना आवडेल.
त्यात आपण सर्वांनी सहकार्य करावं हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. आज गर्दी आहे मोठ्या प्रमाणात. असंख्य भाविक आपल्या समस्या लेखी स्वरूपात त्यांनी मांडलेल्या आहेत आणि त्यावर लेखी उत्तर इथे दिलेलं जातं. भारतात अजून कुठल्याही आध्यात्मिक क्षेत्रात लेखी उत्तर कोणी देत नाही. इथे मात्र लेखी उत्तर दिलं जातं. तोंडी बोलल्यानं माणसं विसरून जातात. लेखी विसरण्याचं प्रयोजन नाही. म्हणून आपणा सर्वांना कळकळीचं निवेदन आहे की आपल्या समस्या थोडक्यात पेपरवर आपण मांडाव्यात आणि लेखी स्वरूपात उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींमार्फत आपल्या समस्यांचं निवारण करून घ्यावं. नाही समजलं दोनदा विचारा. परंतु आपण आपली समस्या निवारण केल्याशिवाय जाऊ नका. तर पुढचा विभाग, आणि हा विभाग विनामूल्य काम करतो, हे 18वे विभाग. म्हणून आपण त्याचा कृपया या वेळेचा सोनं करावं, याचा फायदा घ्यावा. तर पुढचा विभाग येथे विवाह मंडळ आलेला आहे. नुकतंच मागच्या पंधरवाड्यात तुळत बाळकृष्ण विवाह झाल्यानंतर आपण भारतीय लोक तुळशीचं लग्न लागल्यानंतर आपण मुलामुलींची लग्न करतो. या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची प्राप्तिस्थळं आता उपलब्ध आहे राज्याच्या 36 जिल्ह्यात. म्हणून तुम्ही येता विवाह मंडळाला भेटा. त्यांच्याकडे आपल्याला इच्छुक अशी काही प्राप्तिस्थळं वधूवरांची आहेत का त्याची खातरजमा करा. त्यांच्याशी संवाद साधा. थोडासा वेळ द्या. या कामाला थोडा वेळ जास्ती लागतो. म्हणून आपण कृपया वेळ द्यावा आणि गुरुवार किंवा रविवारी विवाह मंडळात आपण संपर्क करून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यासारख्या छोट्याखानी उपक्रमात जर आपण मुलामुलींची विवाह केली, खर्चाची बचत होईल. चांगली स्थळं, ऋणानं बंधित स्थळं आपणाला मिळतील. आणि गेल्या 80 वर्षामध्ये या कार्यातून जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं जमली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल, अवखळ बुद्धी सोडून शांत धीर गंभीरपणे आपण मुलामुलींची विवाह करण्याला एक चांगलं व्यासपीठ, चांगला एक विभाग आपणाला मिळालेला आहे. आणि तो केवळ दिंडोरीपुरता मर्यादित नाही. आपण त्याची व्याप्ती गाव पातळी, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीपर्यंत ही विवाह मंडळं गावोगावी उभी करायची आहेत. एक विवाह जमवणं किंवा करणं एक अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून आपणाला निवेदन आहे. आणि अजून एक सहानुभूतीपूर्वक सांगायचं झालं, आत्महत्या पीडित कुटुंबांच्या मुलामुलींची विवाह आपणाला मोफत करायची आहेत. देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान आहेत, त्यांच्या मुलामुलींची विवाह आपणाला मोफत करायची आहे. उभयतांचे विवाह कोणी करणार नाही आपल्याशिवाय, सरकारसुद्धा करणार नाही. हे आपल्याला करायचं आहे. ही माणुसकीची संस्कृती आहे. आणि ही माणुसकीची संस्कृती रोमारोमात, घराघरात आपणाला या निमित्तानं पोचवायची. महाराष्ट्रात अनेक उद्योजक आहेत. काही महिन्यापूर्वी ओला दुष्काळ आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या मराठवाड्याला जास्त बसलेला आहे. एका वस्त्रानिशी शेतकरी बाहेर पडलेले आहेत, त्यांना कोणी वाली नाही. अशा कुटुंबांना मदत करणं हे आपलं सर्वांचं आणि उद्योजकांचं काम आहे. म्हणून या कार्यानं गेल्या 2 महिन्यात, मागील 2 महिन्यात उभयतांना अन्नदानापासून, वस्त्रदानापासून, शालेय साहित्यापासून ज्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम सुरू केलेलं आहे.
जाहिरात न करता. आपल्याला याची जाहिरात मोठेपणा मिळवायचा नाही. ही माणुसकीची संस्कृती आहे. पण आहेत महाराष्ट्रात एवढे उद्योजक आहेत, त्यांनी ठरवलं तर होऊ शकतं. म्हणून आपणाला ही काम विवाह मंडळातून कृपया सहानुभूतीपूर्वक गरजूंपर्यंत ते कसं पोचवता येईल याचाही आपण अवश्य विचार करावा आणि त्यात सहभाग घ्यावा, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपणाला विवाह मंडळावर खूप बोलता येईल. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी विभाग आलेला आहे आणि कृषी विभागातून आपणाला निश्चितपणे शेतीबद्दल मार्गदर्शन आणि अनेक कंपन्या शेतीकडे आता वळलेल्या आहेत. तारीख 23 जानेवारी ते 27 जानेवारी या काळात जागतिक कृषी महोत्सव नाशिक येथे आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक महोत्सवाला खूप कंपन्या अपेक्षेने येतात की त्यांना त्या कंपनीत काम करण्यासाठी सेवेकऱ्यांच्या मुलामुलींची आवश्यकता आहे पायावर उभं करण्यासाठी. तर आपणाला ही एक संधी आहे. आपल्या परिवारामध्ये ज्या मुलांची शिक्षणं झाली, नोकऱ्या नाही, त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे. म्हणून कृपया आपण या संधीचा या विभागातून लाभ घ्यावा आणि शेतकऱ्यांचं मनोबल कसं वाढेल, त्यांना त्यांच्या बांधावर जाऊन शेतीविषयक, मातीविषयक, पाण्याविषयक, पिकाविषयक कसं मार्गदर्शन करता येईल. कारण खरीप तर गेलेलं आहे, रब्बीची गॅरंटी नाही. आगामी काळामध्ये अनेक उपद्रव निसर्गाचे घडू शकतात. आसमानी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. म्हणून आगामी काळामध्ये भूकंप, त्सुनामी, तिसरं महायुद्ध या सगळ्या गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत. त्या दृष्टीनं आपण वेळीच उपाययोजना केली तर आपली फसगत होणार नाही, असं मार्गदर्शन या विभागातून कृषी भाग 1-2 मधून दिलेलं आहे. म्हणून आपण कृपया ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून आपणाला कळकळीचे निवेदन आहे की आपण या ज्ञानाच्या पानपोईचं गावोगावी आपण प्रयोजन करावं, सर्वांपर्यंत पोचवावं, सर्वांना ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न करावा, हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडोवर असाध्य आजाराला घेऊन रुग्ण येतात. त्यात कॅन्सरचा समावेश आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या औषधांचे अनुभव घेतलेत ते ठणठणीत बरे झालेले आहेत. पण तो दवा मात्र थोडा कडू, तुरट, जिभेला न आवडणारा आहे. तो डोळे झाकून घ्यावा लागतो, एवढंच आहे. यात सप्तरंगी आहे, तिचा काढा आहे. त्यानं सर्व प्रकारचे कॅन्सर बरे होतात. तर ज्यांना कॅन्सरचा किंवा ब्लड कॅन्सरचा, घशाच्या कॅन्सरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी संजीवनी आहे. आपण तिचा उपयोग कृपया करण्याचं प्रयोजन करावं. तर ज्यांच्या शरीरात कुठेही गाठी आहेत, त्या कॅन्सरच्या असतील किंवा अन्य असतील, त्या घालवण्याचं काम वेखंड करतं. देशी गाईच्या गोमूत्रात हा वेखंड घासून गरम करून ते जर आपण अर्धा कप प्राशन केलं तर साधारण 20 दिवसात, 3 आठवड्यात 100% गाठी नष्ट होतात. औषध कडू तुरट आहे. बघा, आपल्याला सक्ती नाही, परंतु ज्यांना आहेत त्यांना आपण सांगण्याचा, बनवून देण्याचा प्रयत्न करा. अत्यंत सोप्या पद्धतीत बिना खर्चानं आहारशास्त्रावर निरोगीपणाचं आपणाला निश्चितपणे हा हेतू साध्य करण्याला ही संधी आहे. आयुर्वेद ग्रंथ उपलब्ध केलेला आहे. त्यात अथत इति अनेक आजार आहेत
आणि आजच्या काळामध्ये फास्ट फूड खाल्ल्यामुळं, बेकरी खाल्ल्यामुळं अनेक आजार नव्यानं ॲलोपॅथिकमधून एक आजार बरा झाला की दुसरा होता. पण कॅन्सर बरा होण्यासाठी काही पथ्ये दिलेली आहेत. त्यामध्ये वांगी, वालवड, उडीद, मका, हिरवी मिरची हे आपण त्याज्य करावेत, वर्ज्य करावेत, म्हणजे कॅन्सर लवकर बरा होईल. म्हणून कृपया ती पथ्ये आपण पाळण्याचं करावं. औषधापेक्षा पथ्ये ही बहुमोलाची असतात, त्याकडे आपण कृपया लक्ष द्यावं, हे कळकळीचं आवाहन. आयुर्वेदावर खूप बोलता येईल आणि आमच्या सर्व भारतातल्या भगिनींच्या घरामध्ये मसाल्याचा डबा आहे. त्या मसाल्याच्या डब्यामध्ये खरं तर सारी औषधं आहेत. तुम्ही त्याकडे केवळ स्वयंपाक म्हणून बघू नका. त्यात हळद आहे. हळद ही बहुगुणी आहे. शेकडो आजार बरं करण्याची क्षमता एकट्या हळदीत आहे. म्हणून ती आहारातही घेतली तरी चालते, जखमेवरही तिचा उपयोग होतो. आणि लग्नाच्या वेळी आदल्या दिवशी हळद लावल्याशिवाय लग्न लावता येत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. एवढे बहुगुणी गुण हळदीत आहे. त्यात जिरं आहे. हल्ली फास्ट फूड खाऊन प्लेटलेट कमी होणं, हिमोग्लोबिन कमी होणं, हृदयविकाराचे त्रास होणं, यावर एकच उपाय. 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात कात चुना न लावता केवळ पान आणि जिरं जर आपण चावून खाल्लं, 3 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येतात आणि हिमोग्लोबिन 14-15वर जातं. तुमचा जवळच तुमचा दवा आहे, तुझे आहे तुझं पाशी. याची स्वयंपाकशास्त्रावर माहिती देणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण जिरं का वापरतो ते यासाठी. तसेच मिऱ्यांचा उपयोग आहे. ते व्यसन बंद करण्याला फार मोलाची जिम्मेदारी मिरा करतो. तेजपान आहे, दालचिनी आहे. हे वजन, चरबी कमी करण्याचं काम, वजन घटवण्याचं काम दालचिनी करत असते. या साऱ्या घटनाक्रम आपल्या घरगुती आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. रुपया खर्च करण्याचं प्रयोजन नाही, हे समजून घेण्याचा भाग आहे. म्हणून ही ज्ञानाची पानपोई भगिनींनी घराघरात जर आपण तिचं वाचन केलं, आचरणात आणलं, दवाखान्यात जाण्याची कमी वेळ तुमच्या कुटुंबियांवर आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की याप्रमाणे आपण स्वयंपाकशास्त्राकडे, मसाल्याच्या डब्याकडे अभ्यासपूर्वक, खरं तर काही भगिनींनी त्यावर PhD करावी. त्यांनी जर त्यावर PhD केली तर त्यांना आयुष्यात दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही, कारण अन्न हे आपलं औषध आहे. म्हणून सरकारनं अन्न औषध प्रशासन निर्माण केलं. अन्न हे आपलं औषध आहे. ते कसं खावं, किती खावं, कोणतं खावं, ही माहिती पाकशास्त्रात भगिनींनी माहिती करून घ्यावी, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूत सुखशांती समाधान मिळण्यासाठी आणि डोकं टेकल्यावर 4-5 तास झोप येण्यासाठी वास्तू कशी असावी, देवघर कुठे असावं, स्वयंपाकघर कुठे असावं, शयनकक्ष कुठे असावं, पाहुण्यांची बैठक कुठे असावी, घरात बंद पडलेली घड्याळं का नसावी, फुटलेले तुटलेल्या म्हणजे चपला, भांडे ते का नसावेत. अनेक भगिनींच्या किचन ओट्याला काळ्या रंगाचा दगड लावलेला आहे. त्यामुळं सतत आजारपण येतं, सतत दवाखाना चालू राहतं. तथापि ज्या भगिनींच्या घराला काळ्या रंगाचा कडप्पा लावलेला आहे त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे त्यांना सोपा उपाय आमचे लोक सांगतील. धन्यवाद. तो काळ्या रंगाचा दगड आहे, त्याला तोडफोड न करता पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंट जर आपण लावला, जेवर टिकेल तेवर परत लावा. त्या मिनिटाला तुमची दुखणी तुमच्या कक्षेत येतात आणि तुम्हाला त्याचा गुणधर्म कळतो.
म्हणून इतक्या सोप्या साध्या पद्धतीत वास्तूचं वास्तूपण या कार्यानं सोप्या साध्या डोळस आणि पारदर्शक पद्धतीनं जनतेपर्यंत पोचवण्यासाठी हे सर्व इंजिनियर आर्किटेक्ट वास्तूचं काम करतायत. आपण त्यांच्याकडे फावल्या वेळेत दिवसभरासाठी संवाद साधावा, आपली विचारणा करावी, समस्या आपण त्यांच्यापर्यंत मांडावी, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वेळोवेळी आज बरीच काही केंद्राच्या संदर्भात विचार करणारी सेवेकरी मंडळी आलेली आहेत. त्यांनी या विभागाशी संवाद साधून त्या ठिकाणी कायद्याच्या चाकोरीत त्याची उभारणी कशी करावी याविषयी ते आपणाशी दिवसभरासाठी संवाद साधणार आहेत. म्हणून आपण त्यांच्याशी कृपया संवाद साधावा, हे कळकळीचं आवाहन. त्यांच्यासोबत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यात प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यांनी आपला परिचय द्यावा. त्यात युवा प्रबोधन प्रतिनिधी आहेत, त्यामध्ये स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी आहेत, पशुगोवंश प्रतिनिधी आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत आणि याज्ञिकी प्रतिनिधी आहेत. हे सुमारे 8 प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. आणि या प्रतिनिधींच्या माध्यमातून या कार्यातून काय काय कामं केली जातात हे जनतेला अजून ठाऊक नाही. ते कोण सांगेल? हे सांगितलं गेलं पाहिजे. आगामी येणारा सुनामीचा काळ असेल त्यावेळी हा मारुती ध्वज जर लावला आणि त्याखाली बसून जर आपण हनुमान चालिसाचं पठण केलं किंवा लांगुलास्त्र वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. त्याचा आपण उपयोग करा, कारण हनुमान हे वायुपुत्र आहे. तर भुवनेश्वर तथा ओरिसातून हे भूकंप यंत्र आणलेलं आहे. याची स्थापना प्रत्येक गावी मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात केली. भूकंपाची तीव्रता कमी होते. 8 रिश्टर होणारे भूकंप 1 रिश्टरवर येऊन थांबतात. म्हणजे वित्त मानवहानी थांबते. म्हणून या यंत्राचा आपण कृपया वापर करावा, हे कळकळीचं आवाहन. याज्ञिकी विभागातून या साऱ्या गोष्टी आपण कृपया समजून घेताना शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध 1 ते 6 चंपाषष्ठी मल्हारी नवरात्र आहे. घरोघरी हे नवरात्र केलं जातं आणि करावं. ते कसं करावं त्या संदर्भात ती माहिती मराठी अस्मितेतून सांगितली जाईल. चंपाषष्ठी संपत नाही तर लागलीच अष्टमी ते पौर्णिमा. या काळात राज्यात, देशात, जगात अखंड नामसप्ताह दत्त जयंतीचा होतो. आणि आपण नजीकच्या केंद्रासह मगा आपणाला सूचित केलेलं आहे की अन्य राज्यांमध्ये आपली गुरुपीठं आहेत. त्यात गाणगापूर आहे, नरसोबाची वाडी आहे, पिठापूर आहे, त्र्यंबक आहे. या ठिकाणी 12 महिने 24 तास अन्नदान आणि श्री गुरुचरित्राची सेवा चालू आहे. ज्यांना त्या ठिकाणी पारायण करण्याला जायचं आहे त्यांनी कृपया आपली नावं प्रशासकीय कामकाज विभागाकडे नोंद करावी, म्हणजे आपली गैरसोय होणार नाही. हे कळकळीचं आव्हान आहे, हे खुलं आव्हान आहे. आणि पारायण करताना आपण सेवा म्हणून आपण करणार आहोत. काही केंद्रांमध्ये लोक त्याचे मूल्य घेतात. गेल्या 80 वर्षात आपण गुरुचरित्र वाचण्याचे कोणाकडूनही मूल्य घेतलेलं नाही. म्हणून इतर केंद्रांनीही कृपया मूल्य आकारू नये, मोफत सेवा करण्याला संधी द्यावी, हाही संदेश आपण सोबत सर्वांपर्यंत द्यावा, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला या सर्व बाबी
मराठी अस्मितेतून भगिनींकडून समजून घ्याव्यात. आज काही भगिनी व्यसन कुटुंबियांच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी आलेल्या आहेत आणि व्यसनमुक्तीसाठी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर महिम्नाचा पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ जर संबंधितांना दिलं, 3 आठवड्यात ती माणसं निर्व्यसनी शाकाहारी होतात. भगवंताकडे दुसरं काही मागू नये, तेवढं पुष्कळ झालं. म्हणून आपण ती सेवा करावी. आणि आता डोक्यावर वाढणारं जे कर्ज आहे त्यावर श्रीयंत्र आपलं वाट बघतं. या श्रीयंत्राची उपासना जर आपण रोज केली तर डोक्यावरचं कर्ज 3 आठवड्यानंतर खाली येतं. तथापि आमच्या जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या, जिल्ह्यातल्या साऱ्या भगिनी रोज श्रीयंत्राचं पूजन करून प्रतिपौर्णिमेला श्रीयंत्राचं अत्यंत महत्त्वाची उपासना लक्ष्मी प्राप्तीसाठी स्वतः सत्यनारायण करतात. एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात. पाटावर 3 सुपाऱ्या मांडतात आणि ही पोथी वाचून तो नैवेद्य दाखवून तो प्रसाद कुटुंबीय वाटून घेतात. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण दर पौर्णिमेला करतात त्याने हात वरती केले तर अन्य भगिनींना निश्चितपणे सांगण्याला एक संधी मिळेल. बरेच हात वरती आहेत. ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना जर तुम्ही सांगितलं तर त्यांच्याही घरी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. म्हणून आपण या साऱ्या बाबी कृपया सहानुभूतीपूर्वक सोप्या पद्धतीत भगिनींपर्यंत आपण पोचवाव्यात. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी रोज स्वामी चरित्राचे 3 अध्याय क्रमशः वाचावेत. 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करावा. रोज पंचमहायज्ञ करावेत. त्या 5 गोष्टी सोप्या आहेत. गाईला घासभर अन्न देणं, एक चतकोर पोळीवर, त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. तेवढंच अन्न कावळ्याला देणं, त्याला पितृयज्ञ म्हणतात. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन दिलं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. थोडंसं अग्नीला तूप टाकणं पेपरवर, रद्दी कागदावर, त्याला देवयज्ञ म्हणतात. आणि 2 बोटात साखर मावेन एवढी कोपऱ्यात कुठेतरी मुंग्यांना घालणे, त्याला भूतयज्ञ म्हणतात. ही 5 कामं इथे आलेल्यापैकी जे कोणी भाविक सेवेकरी आणि भगिनी करत असतील त्यांनी कृपया हातवरती करावेत. मनापासून धन्यवाद आहेत. हे सुद्धा पंचमहायज्ञ जरी सोपे असले परंतु अत्यंत महान पुण्य केल्याचं श्रेय त्या पंचमहायज्ञात आहे. म्हणून कृपया आपण पंचमहायज्ञ न विसरता रोज करावेत. दिवस खाडा जाऊ देऊ नये. पर्यायी घरातल्या कुठल्याही व्यक्तीनं पंचमहायज्ञ केले तरी चालतात. असं एकाच व्यक्तीनं करावं अशातला भाग नाही. म्हणून ही सर्व शास्त्रशुद्ध बाबी या कार्यातून जनतेपर्यंत आपणाला कशा पोचवता येईल आणि जनतेचं कसं भलं होईल हीच विचारसरणी कृपया आपण ठेवावी. एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता पुनश्च आपणा सर्वांना आगामी येणाऱ्या खंडोबाच्या नवरात्र आणि दत्त नवरात्र संदर्भात मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी मौनानं दरबारात येतील. जुन्या भगिनींनी मुजरा न करता उभ्यानं स्वामींना नमस्कार करावा. कारण मनुष्य पुढचा वाकला की मागचा पडतो. ते टाळण्यासाठी मुजरा करू नये. मुजरा सवडीनं दरबार ज्यावेळी खुला असेल त्यावेळी सवडीनं करावा. हे कळकळीचं सामुदायिक सांगणं आहे. तदनंतर भगिनींनंतर पुरुषवर्ग नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे जातील. आणि समाधीमठ औदुंबराला परिक्रमा न करता केवळ दरबारात हात जोडून आपल्या नियोजित जागेवर बसतील. ज्यांना आपल्याला काही समस्या विचारायच्या आहेत ते पुढील सत्रात भाग घेतील. ज्यांना खंडोबाच्या नवरात्राचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी समोरच्या प्रारंगणामध्ये 1 तासाभरासाठी मल्हारी सप्तशती वाचली जाणार आहे.
ज्यांना आवड आहे, ज्यांना इच्छा आहे, सक्ती नाही पण आवड आहे, त्यांनी त्यात बसावं. त्यांना घरी जाईपर्यंत खंडोबाचा आशीर्वाद मिळेल. म्हणून पुन्हा आपणाला मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.